हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। काय चर्चा किती चर्चा करणार तुम्ही आणि वारंवार ह्या चर्चा किती चालणार? आता कलेक्टर महोदयांकडे 4-5 बैठका झाल्या, कलेक्टरकडे 4-5 बैठका झाल्या. किती वेळा बैठका घ्यायच्या, किती वेळा आम्ही तुमच्याकडे यायचं? भुईकोट बचाव संघर्ष समितीतर्फे आपल्याला विनंती करतो आहोत का भुईकोट हा विषय नवीन नाही आहे. 2022मध्ये त्याचा निकाल लागला. लोकायुक्ताने सांगितलं त्याचं पुनर्वसन करा आणि ते अतिक्रमण काढा. नंतर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश पारित केले. शासनाच्या म्हणण्याप्रमाणे 31 मेला अतिक्रमण काढण्यात यावं, पण त्याच्यात दिरंगाई झाली. तर आमचंही म्हणणं आहे तर ते अतिक्रमण जर 6 महिन्यांनी आता 10 महिने झाले ते अतिक्रमण काढण्यात. तर दुसरा विषय असा आहे 31 मे 2000 सर्व गड किल्ले खाली व्हायला पाहिजे होते. त्याच्याप्रमाणे गड आपला बी आहे, किल्ला आपला बी आहे. हे शासनाकडून नाही झालं, तुमच्याकडून नाही झालं, तो अपवाद आहे. पण आता जर असा नियमात बसत असेल का 6 महिन्यानंतर तो मनाई हुकूम रद्द होऊ शकतो तर काढायला काही हरकत नाही. सोमवार वार्ड आपला इथे 544/19 ते 21पर्यंत ही जागा तुमच्या मालकीची. अनेक वेळा आम्ही ह्या जागेबद्दल मागणी केली का ह्या ठिकाणी जो भंगार बाजार आहे तो कायदेशीर तर नाहीच आणि गावाच्या बाहेर पाहिजे भंगार बाजार. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी 24 दुकाने आहेत. त्या 24 दुकाने आहेत कशाच्या धान्य मार्केटच्या. DG फिलिप्स साहेब असताना तत्कालीन त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या ठिकाणी शॉपिंग बांधून देतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे काय पुरावे असतील त्यांनाही बोलवलं होतं पण ते आज येऊ शकले नाही काही कारणास्तव. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही रक्कम मनपाला दिली तर मनपाला अशी रक्कम घेता येते का. ते म्हणतात आम्ही 25,000 रुपये मिळून 7 लाख रुपये DG फिलिप्स साहेबांना दिले असं त्यांचं म्हणणं. अशी पावती नगरपालिका देऊ शकते का. म्हणजे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. पण या 2 मुद्द्यावरती आज आपण बोलूया. विषय येतो अतिक्रमणचा. म्हणून अतिक्रमण म्हणून प्रथम दर्शनी शासकीय जागा आणि तुमच्या जागेवरलं अतिक्रमण काढा हे आमचं म्हणणं आहे. ही जे काही अतिक्रमण मोहीम ढिकळत आहे शहरासाठी जर चांगली आहे तर त्यांनी ही अतिक्रमण मोहीम पहिले महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत त्या खाली गेल्या पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात मेन मुद्दा बऱ्याच दिवसापासून गाजत आहे त्याचा तर बोईकोट किल्ल्यापासून जर ही अतिक्रमण मोहीम सुरू केली तर एक चांगला संदेश या शहराला कायदेशीर माहिती घेऊ त्याच्यामध्ये. बोललेच ना स्टेजच्या बाबतीमध्ये काय मॅडम बोलल्या ते अतिक्रमण अधिकारी आहेत. त्यांनी कबूल केलं का 6 महिन्याची मुदत जर झाली असेल मनाई हुकुमला तर ते आम्ही काढू शकतो. 6 महिन्याच्या आत मनाई हुकूम जर रद्द होतोय तर मग काय अर्थ आहे. तसं मोहीम काढण्याबाबतची कारवाई दुसऱ्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांची चर्चा झालेली आहे की स्टे वॅकेट झाल्यानंतर आपल्याला ते कसं करायचं का ते प्लॅनिंग झालेलं आहे. ती प्रोसेसला पहिलेच महापालिकेने डिले केला. महापालिकेने मुद्दामून डिले केल्यामुळे हा हायकोर्टाचा विषय पुढे आलेला आहे किल्ल्याच्या संदर्भात. जर महापालिकेने वेळीच जर योग्य पावलं उचलली असती तर हायकोर्टात जाऊन स्टे घेण्याची वेळच आली नसती. त्याच्या आत निष्कासित झाला असता. शासनाने एक आदेश काढला की 31 मे 2025च्या आत सगळे गड किल्ले अतिक्रमण मुक्त करू नये. पण ती पण एक वल्गनाश ठरली. तिचं कुठे इम्प्लिमेंटेशन पुऱ्या महाराष्ट्रात होता. आता परत पुन्हा हायकोर्टाच्या आदेशाचं 6 महिन्यानंतरचा जो विषय होता ती टेक्निकल बाब आहे. पण ती टेक्निकल बाब ठराविक रहिवास क्षेत्राच्या अतिक्रमणाबाबत आहे. जर इथे वाणिज्य अतिक्रमण आहे, इतर अतिक्रमण आहे, त्याचं काय ते का काढलं जात नाही. हायकोर्टाने फक्त रहिवास अतिक्रमणाला स्टे दिला आहे ना. जी कोर्टात गेली मग तेवढे लोक सोडून कोर्टाने जे अतिक्रमण काढण्यासंदर्भात जो स्टे दिलेला होता तो फक्त रहिवासी अतिक्रमणाला दिलेला होता. इथे तुमचं काही कमर्शियल अतिक्रमण आहे ते काढायला तुम्ही का. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आपली बैठक झाली त्यावेळेस मी सांगितलं वाणिज्य काढून टाकायला पाहिजे. वाणिज्य काढलं गेलं पाहिजे. ज्या दुकानी तिथे खड्ड खोदून दुकानी लावले त्या तरी काढल्या पाहिजे. पण तुम्हाला जर ऐतिहासिक वास्तूचं जतनच करायचं नाही असं जर तुमची काही मानसिकता असेल किंवा तुम्हाला त्याचं पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं नसेल अशी काही मानसिकता असेल तर तशी स्पष्ट सांगा. का उगाच भुईकोट किल्ला बचाव समितीचा, मालेगाव शहरातल्या नागरिकांचा
आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालतात ते. आम्हालाही पुढच्या ऍक्शन घ्यायला मोकळं ना. काय चर्चा, किती चर्चा करणार तुम्ही? आणि वारंवार ह्या चर्चा किती नाही, चालेल? सर, आता काय झालं आता माहिती कलेक्टर आहे का? महोदयांकडे हा प्रश्न काय 4-5 बैठका झाल्या, त्या मीटिंगमध्ये त्यांनी तो प्रश्न कलेक्टरकडे उपस्थित केला. 4-5 बैठका झाल्या. किती वेळा बैठका घ्यायच्या, किती वेळा आम्ही तुमच्याकडे यायचं? काढणारी यंत्रणा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया करणारी यंत्रणा महसूल आहे, त्यांना मदत करणारी म्हणजे आम्ही जे काय मॅन पॉवर असेल, यंत्रसामुग्री असेल ती देणारी यंत्रणा आम्ही. नोटिसा त्यांनी दिल्या, त्यांच्याकडून कारवाई होते. आणि असं एक मागच्या मीटिंगला आता ठरलं की आता रमजान आहे, रमजानपर्यंत आपण थांबू आणि त्यानंतर लाईन ऑफ ऍक्शन ठरवू. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटत नाही का कृतीची कमतरता भासते त्याच्यामध्ये? नाही, तुम्ही कॅबिनेट दाखल केलं का अतिक्रमण काढायच्या अगोदर? कॅबिनेट दाखल केलं का कोर्टात? समजा उद्या कोणी स्टे आलं मग काय करणार तुम्ही? न्यायालयाने आदेश कुणाला दिला आहे? स्टेटस को तो रहिवासी नागरिकांना दिला आहे, जिथे घर आहे. वाणिज्य काढण्याला तुम्हाला काय वाणिज्य अडचण आहे? काढायला काही अडचण नाही. आमचं स्पष्ट मत आहे, तुम्ही जर काहीतरी कृती दाखवली असती, एक 10% 20% काम दाखवलं असेल. ज्यावेळेस प्रक्रिया झाली त्यावेळेस आमची पूर्ण यंत्रणा जागेवर सुद्धा गेली होती. मान्य आहे आम्हाला, पण कार्य झाले नाही, कृती झाली नाही ना. आता जो अचानक रात्री 8-8:30ला ते आलं. नाही वाणिज्यवरती होता का स्टे मला सांगा? वाणिज्यवरती स्टे नसताना ते का काय? वाणिज्य नाही हो, ग्राह्य नाही. आता हे वाणिज्य मी तुम्हाला सांगतो सोमवार वार्डात, बरोबर आहे, हे वाणिज्य आहे. किती दिवस झाले? लोकायुक्त महोदयांनी पण रहिवासी नागरिकांच्या पुनर्वसनाचा विषय ठेवलेला आहे. आम्ही त्याला नाकारतो कुठे आहे? त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची पण भूमिका आहे. पण ते पुनर्वसन किती दिवस लावणार आहे? याला काही कृती 3-3 वर्ष. लोक त्याच्यावरती बोलायला तयार नाही का? हे पहा काका, महत्वाचा विषय असा आहे की साहेब ही जबाबदारी झटकून ती कलेक्टर साहेबांवर टाकत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कलेक्टरने ते अतिक्रमण काढावं, म्हणजे महापालिका प्रशासन जबाबदारी झटकतंय का? आणि हे काय खोटा आदेश आहे का? मग हेच म्हणावं लागेल ना. सर, हा आदेश खोटा आहे का? सन्माननीय लोक नाही, हा खोटा पॉवर यंत्रणा आम्ही पूर्ण द्यायला तयार आहे. काय झटकायचं विषय आला? मग झटकायचंच आहे ना. मग कलेक्टरने अतिक्रमणाचं नियोजन करावं असंच तुमचं मत आहे ना. जे प्रांत तुम्ही इनडायरेक्टली तेच सांगता. कोणत्या कायदेशीर नोटिसा कोणी दिल्या? तहसीलदारने दिल्या. मग इनडायरेक्टली नाही, पण हा आदेश आत्ताचा आहे ना. काढावं असं. हा आदेश आत्ताचा आहे कोर्टाचा. पण प्रक्रिया कायदेशीर त्या दिला आपण. कोणी काढायला तहसीलदार. तुम्हाला महानगरपालिकेच्या उल्लेख केलाय ना सर. महानगरपालिकेची जागेच महानगरपालिका करेल ना. मग तुम्ही शासकीय करू शकत नाही असं? शासकीय जागा ज्याच्यात जी आर असेल, ज्याच्या मालकीची जागा असेल त्यांनी प्रक्रिया जी आर बघू, जी आर तर बघू आम्हाला असेल तर दाखवा. म्हणजे आम्ही हायकोर्टाला कळवतो बा असं असं जी आर आहे, मग तुम्ही असा आदेश का पारित करता? आमची विनंती आहे, कमर्शियल काढा. सन्माननीय आयुक्त साहेब आपणास विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की आपण दोघांनी एकमताने 15 दिवसाच्या आत कमर्शियल अतिक्रमण तात्काळ निष्कासित करा. आणि ही जी तुमची अतिक्रमण ड्राईव्ह तुम्ही घेणार आहात तो फक्त फोटो सेशनचा ड्राईव्ह नको, तो कायम स्वरूपी त्याची अतिक्रमण निर्मूलन झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून घ्या. नाही तर लोकप्रतिनिधींनी घोषणा केली, तुमची यंत्रणा 8-10 दिवस फिरेल, ते फोटो सेशन होईल, ते बिचारे त्यांच्या आदेशाचा आदेश देऊन मोकळे होतील. पण त्यांच्या आदेशावर जर कारवाई नाही झाली तर कुठेतरी हा मालेगावच्या जनतेचा हिरमोड होईल, भ्रमनिराश होईल आणि प्रशासनाबद्दल प्रचंड असंतोष वाढेल. आमची अशी विनंती आहे, सन्माननीय महापौर तथा प्रथम नागरिक यांनी दिलेल्या आदेशाचं पूर्णतः पालन झालं पाहिजे आणि अतिक्रमण याची काहीतरी यंत्रणा उभी करा, हे आमचं मत आहे. आणि पुन्हा घडी भुईकोटच्या अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ट होईल अशी प्रशासनाने खबरदारी घेऊ नये, जेणेकरून हे अतिक्रमण तात्काळ निघेल. कारण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे, प्रशासनाच्या चालढकलीमुळे ते महसूल असेल, मनपा असेल किंवा इतर कोणताही असेल, पुरातत्व विभाग यांच्यामुळे अतिक्रमणाला काढण्यास दिरंगाई होत आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.